सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मेरिट कंपास या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. जर आपण सीटीईटी किंवा टीईटीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण क्लास 6 बघत आहात. जे चॅनलवर नवीन असतील त्यांना माहीत नसेल, आतापर्यंत रोज एक आपण क्लास घेत आहोत. 5 क्लासेस झालेले आहेत. आज 6वा क्लास आहे. आज आपण सीटीईटी डिसेंबर 2019चा मराठी भाषेचा पेपर 1 आणि भाषा 2 चा पूर्ण 30 प्रश्न ते अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबून ठेवावा. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये खूप महत्त्वाचे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत आणि रोज घेत आहोत. तुम्ही ते बघा. तुम्हाला कुठेही जाण्याची कोणत्याही ऑदर अभ्यासाची गरज पडणार नाही. तर आतापर्यंत पण सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करा, कारण लाईक केल्याने आपल्याला काही पैसे लागत नाही, पण त्याच्यामुळे काय होतं की हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत जास्त पोहोचता येतो. ठीक आहे, चला जाऊया. भाषा 2 पेपर 1 भाषा 2 मराठी. बघा 2019चा जो पॅटर्न होता त्याच्यात काय झालं होतं की त्यांनी पहिल्यांदा काय केलं की पहिले उतारा आणि कविता घेतली आणि नंतर पॅडागॉजीचे 15 प्रश्न टाकले. त्याच्या आधी कसं व्हायचं की पहिले पॅडागॉजी व्हायची आणि नंतर उतारा यायचा. म्हणजे ते पॅटर्न वरती खाली होऊ शकतो, त्याला काही असं नाहीये. तर आता उतारा मी वाचून दाखवतो किंवा डायरेक्ट जरी घेतलो पण उतारा एकदा वाचून दाखवतो. आणि टिप ही आहे की तुम्ही नेहमी उतारा वाचत चला. नवीन असाल तर तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळेल की उतारा हा वाचत चालायला पाहिजे, कारण उतारा वाचल्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे लगेच डिटेक्ट होतात. पण आधी प्रश्न वाचले तर उतारा वाचताना मग आपल्याला परेशानी होते आणि आपला वेळ जास्त जातो. त्याच्यामुळे आपण उतारा एकदा वाचून घेऊया. आपल्याला जर स्किप करायचं असेल तर आपण पुढे जाऊन स्किप करू शकता, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. तरी मी एकदा वाचून घेतो. हा उतारा आहे प्रश्न क्रमांक 121 ते 128 साठी. पश्चिम घाटातील कुर्ग भागातील माकुतची सदाहरित वन अभूतपूर्व सुंदर आहेत. या अरण्यांचा सर्वांगानं अनुभव घेणं अवघड नसलं तरी कष्टसाध्य आहे. या अरण्याकडे विहंगम दृष्टीनं पाहिल्यास वेगळं दिसतं. नदी किनाऱ्यावरूनच ते अरण्य वेगळं दिसतं. अरण्यात प्रवेश करून त्यातून वाटचाल करू लागल्यावर वेगळाच अनुभव येतो. परंतु एक गोष्ट मात्र खरी, या कुवार अरण्या इतकं सृष्टीत क्वचितच काही सुंदर असावं. तेथील वृक्षांचे आकार, प्रकार आणि रंगांचं वैभव एकमेवा द्वितीय तर असतंच, परंतु क्षणोक्षणी बदलणाऱ्या त्या अरण्याचं वैभव शब्दांत पकडता येत नाही. गर्जन, मेसुआ, होपिया, फणस, व्हेटेरिया इंडिका, स्ट्रिडिला टुना इत्यादी वृक्षांबरोबर त्यांच्या आधारानं लता, वेली, नेचे, आमरे व शेवाळ वाढत असत. कडकाची बेट, ताळ, माळ, केवडा आणि रानकेळी या अरण्याला वेगळाच साज चढवतात. एखाद्या वृक्षाच्या परिसराचं निरीक्षण केलं तर त्याच्याच जातीची लहान रोपट्यापासून ते विविध वयोगटाची झाडं त्याच्या सावलीत वाढताना दिसतात. इतर झुडुपं क्वचितच आढळतात. जमिनीवर पालापाचोळा विरळ दिसतो. उंच पर्वतावरून या अरण्याकडे पाहिलं की लाटाविरहित एखादा हिरवागार समुद्र समोर पसरलेला आहे असं वाटतं. वृक्षांची छत सारख्या उंचीची असतात. हिरव्या रंगाच्या त्यांच्या अगणित छटा दिसतात. ढगांमुळे सूर्य दिसेनासा झाला तर तिथल्या वनस्पती सृष्टीचा गर्द हिरवा रंग उजळी निघतो. अरण्याला वाऱ्या वादळाचा स्पर्श होत नाही. एखाद दुसरं पान टपकन खाली पडेल, एरवी मात्र तिथे विलक्षण शांतता पसरलेली असते. आणखी उंचीवर गेलात की मोठ्या प्रयत्नाने झाडाच्या छतावर राहणारी निलगिरी वानर आणि सिंह माकड यांचे दर्शन होईल. त्यांचा बुबुकार ऐकून येईल. झाडाच्या एका छतावरून दुसऱ्या छतावर चपळतेनं उडी मारणाऱ्या देवखारी दिसतील. मोठ्या धनेश पक्ष्यांचे थवे कलकल आवाज करत उडताना आढळून येतील. अशा वनस्पतींच्या जंजाळातून अरण्यातील प्रवेश करणं अवघड वाटलं असलं तरी प्रत्यक्षात तसं नसतं. हातात कोयता घेऊन समोरच्या फांद्या छाटल्या की पुढे सरकता येतं. अंधुक हिरवा प्रकाश जिकडे तिकडे पसरलेला असतो. मध्येच प्रकाशाचा एखादा कवडसा दिसतो. दुरून येणारा एखादा आदिवासी सहज दिसतो, मात्र त्याची सावट ऐकू येत नाही. अरण्यातील नाद अद्भुत असतात. कुठं कीटकांचा थवा घोंगवत आपल्या डोक्यावरून निघून जातो, तर कधी अकस्मात रातकिड्यांचं संगीत ऐकू येतं. अशा अरण्यातून भटकताना वन्य प्राण्यांचे दर्शन होईलच असं नव्हे, तुम्हाला वेगवेगळ्या सावटी ऐकू येतील, परंतु ती कोणत्या प्राण्याची की खाली पडलेल्या फांदीची यातील फरक सांगता येणार नाही. अशा प्रकारचा हा आपला जो उतारा होता तो एकंदरीत एका अरण्यथल, ठीक आहे, अरण्यथल माकुतची इतर सदाहरित वनाचं तो अरण्याचा तो उतारा दिलेला आहे. त्याच्यातील काही माहिती सांगितली आहे. जाऊया प्रश्नांकडे. तर प्रश्न क्रमांक 121. लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचे शाब्दिक वर्णन करता येत नाही?
केवळा आणि रानकेळी, अरण्याचं वैभव, लाटाविरहित समुद्र की रातकिड्यांचं संगीत. तर पर्याय क्रमांक 2, अरण्याचं वैभवाचं लेखकाच्या मते शाब्दिक वर्णन करता येणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. सर्वांना एक विनंती आहे की आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपला स्कोर किती आलेला आहे, जेणेकरून मला पण समजेल की मी शिकवलेलं तुम्हाला समजत आहे का नाही समजत आहे आणि कोणाचा स्कोर जास्त होतोय. तर शेवटपर्यंत आपण सांगायचं आहे की मला सर 30 पैकी 15 पडले, 30 पैकी 20 पडले, 30 पैकी 25 पडले. आपलं टार्गेट नेहमी 27+ असायला पाहिजे भाषेमध्ये, मराठीमध्ये, कारण ती आपली मातृभाषा आहे. प्रश्न क्रमांक 122, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टी समान उंचीच्या असतात? कळकाची बेट, रानकेळी, आंबरे व शेवाळ की वृक्षांची छत. प्रश्न क्रमांक 122 उत्तर द्यायचा प्रयत्न करा. उतारा जर वाचायचा असेल तर बागे जा आणि स्क्रीन पॉज करून तुम्ही उतारा वाचू शकता. तर आपलं उत्तर आहे वृक्षांची छत. वृक्षांची छत ही समान उंचीच्या असतात, वृक्षांची छत. पुढचा प्रश्न 123, पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे जंगलाचे सौंदर्य वाढते असे लेखकाला वाटते? ताड, माळ, केवळा, रानकेळी, वेली, नेचे, आंबरे, शेवाळ, लहान रोपटी आणि झुडुपे, वनस्पतीचा गर्व, हिरवा रंग. प्रश्न क्रमांक 123, तर आपलं उत्तर आहे ताळ, माळ, केवळा आणि रानकेळी यांच्यामुळे, या बाबींमुळे जंगलाचे सौंदर्य वाढत असते. पुढचा प्रश्न 124, कवडसा म्हणजे काय? सूर्यकिरणांची तिरीप, कवड्या, केवळा की कीटकांचा थवा. प्रश्न क्रमांक 124, तर कवडसा म्हणजे सूर्यकिरणांची तिरीप. पुढचा प्रश्न 125, पुढील पर्यायांपैकी विशेषनाम शोधा. पान, केवळा, रातकिडा की कीटक. पुढील पर्यायांपैकी आपल्याला विशेषनाम शोधायचं आहे प्रश्न क्रमांक 125 चं. तर आपलं उत्तर आहे केवळा. पान हे नाम आहे, रातकिडा नाम आहे आणि कीटक सुद्धा नाम आहे. आणि केवळा हा काय विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक कीटक हे सर्वनाम आहे. कीटक सर्वनाम, रातकिडा नाम आहे, पान नाम आहे आणि केवळा काय विशेष नाम आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 126, पुढीलपैकी कोणत्या घटकाचे वर्णन उतार्यात केलेले नाही? वनस्पती सृष्टीचा हिरवा रंग, लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र, निलगिरी वानर की चपळतेनं उडी मारणाऱ्या देवखारी. बिलकुल देवखारी आलेले आहेत. ठीक आहे, उतार्यामध्ये देवखारी आलेले आहेत. निलगिरी वानर सुद्धा आलेला आहे आणि वनस्पती सृष्टीचा हिरवा रंग सुद्धा आलेला आहे, परंतु लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र तिथं नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न 127, लेखकाच्या मते अरण्याला पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा स्पर्श होत नाही? पालापाचोळा, प्रकाशाचा कवडसा, वादळ वारा की हिरवा समुद्र. प्रश्न क्रमांक 127 उत्तर द्यायचे. तर आपलं उत्तर आहे वादळ वारा. लेखकाच्या मते अरण्याला वादळ वारा ही गोष्ट स्पर्शच करत नाही. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न या उतार्यावरचा की विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय शोधा. हलके, दाट, क्वचित, विरस. 128 उत्तर आपलं काय असेल? खूप सोपं आहे, दाट. विरळ केस, दाट केस. पर्याय क्रमांक 2. पुढचा उतारा आहे 7 मार्कांसाठी. प्रश्न क्रमांक 129 ते 135. जेव्हा एखाद्या समाजाची भाषा नष्ट होते तेव्हा त्या भाषेत शतकानुशतके चालत असलेले ज्ञानही नष्ट होऊन जाते. उदाहरणार्थ झाडे आणि पाला, वनस्पती, प्राणी, पक्षी, ग्रह, तारे, जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारचा कस, वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेशातील वाळूच्या आणि बर्फाच्या अनेक छटा यांची माहिती ज्या भाषांमध्ये आहे त्या भाषा नष्ट झाल्यावर कायमची निघून जाते. सुनामीचा फटका बसला तेव्हा अंदमानमधील आदिवासींपैकी कुणाचाही मृत्यू झाला नाही. याचे कारण असे होते की तिथल्या आदिवासींच्या भाषेमध्ये समुद्राच्या बदलत्या लाटांविषयी संकेत देणारे शब्द होते, ज्यावरून सुनामी येण्यापूर्वीच ही मंडळी दूरवर गेली होती अथवा सुरक्षित उंचीवर जाऊन थांबली होती. त्यामुळे ती सुनामीपासून वाचू शकली. जेव्हा यांच्या भाषा नष्ट होतील तेव्हा सुनामी किंवा भूकंप वा ज्वालामुखी वा वनवे अशा नैसर्गिक संकटापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला परदेशातल्या वेगवेगळ्या तंत्रकुशल कंपन्यांना बोलवावे लागेल. येथे हे ध्यानात घ्यायला हवे की जगातील अनेक महत्त्वाचे शोध अशा प्रकारच्या भाषांतून जिवंत असलेल्या ज्ञान परंपरातून लागलेले आहेत. रोजच्या जीवनातील उदाहरणे घ्यायचे झाले तर ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो त्या संगणकाच्या मुळाशी असणारे 0 आणि 1 यातील द्वैत्य हे कितीतरी स्थानिक भाषांमधून वेगवेगळ्या प्रकारे मांडले गेले आहे. त्या भाषांमध्ये 0 आणि 1च्या मध्ये केवळ रिकामी जागा नसून छोट्या छोट्या सूक्ष्म संख्या म्हणजेच मायक्रो न्यूमरल्स असल्याचे नमूद केले आहे. त्या संख्या ध्यानात घेऊन संगणकाची संपूर्ण नवीन मांडणी
भाषांनी करता येऊ शकेल. परंतु या भाषा नाहीशा झाल्या तर संशोधनाची ती दिशा संपूर्णपणे बंद होऊ शकते. ज्या आयुर्वेदाला आपण जगभर मिरवतो त्या आयुर्वेदाच्या मुळाशी विविध भाषांमधील वनस्पती शास्त्रांची माहिती आहे याचाही आपल्याला विसर पडला आहे. भारतीय संगीतांमध्ये आलेले वेगवेगळे टोन्स हे अनेक आदिवासी भाषांतून गोळा केलेले आहेत. हे आपण विसरत चाललो आहोत. इतकेच काय, महाभारतासारखी कृती तिच्या अगदी प्रथम संहितेमध्ये संस्कृत भाषेच्या अन्य भाषांत रचली गेली होती. किंवा कथा सुनीत सागर या भारतीय कथा साहित्याच्या केंद्रवर्ती कृतीमध्ये भारतातल्या त्या वेळच्या अनेक जंगलात बोलल्या जाणाऱ्या कथा आलेल्या होत्या. हे आपण विसरून चाललो आहोत. थोडक्यात भारतातील प्रमुख भाषांची पाळेमुळे शोधायची असली तर त्यामध्ये भारतातील स्थानिक बोलीभाषा व लहान लहान समुदायात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांच्या छटा दिसतात. त्यांना हानी पोहोचवणे म्हणजे आपल्या देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक प्रकृतीला हानी पोहोचवण्यासारखे आहे. संयुक्त राष्ट्रांनी यंदा सुचवल्याप्रमाणे जर आपल्या देशात एकदेशीय आणि अजूनही टक धरून असलेल्या शेकडो भाषांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली तर भारताच्या संस्कृतीच्या विविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. आता एवढा मोठा उतारा वाचला तर आपल्याला हे किती मार्कासाठी आहे? तर फक्त 7 मार्कासाठी आहे. पण वाचून घेतल्यावर फायदा नक्कीच होतो. वाचलं नाही तर आपला वेळ वाया जातो. चला वाचूया प्रश्न क्रमांक 129. भाषिक ज्ञान परंपरेने आपणास प्रामुख्याने काय दिले? भाषिक ज्ञान परंपरेने आपल्याला प्रामुख्याने काय दिले? स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपलं उत्तर आहे बघा, म्हणजे पर्याय आहेत 0 आणि 1 यातील अद्वैत, महत्वाचे शोध, भारतीय संगीताचे विस्मरण, नैसर्गिक आपत्ती. भाषिक ज्ञान परंपरेने आपणास प्रामुख्याने काय दिले असं आपल्याला इथं विचारलं आहे. तर 0 आणि 1 यातील अद्वैत दिले आहे. महत्वाचे प्रामुख्याने काय दिले आहे? पर्याय क्रमांक 2 महत्वाचे शोध. अद्वैत दिले नाही, भारतीय संगीताचे विस्मरण पण दिले नाही आणि नैसर्गिक आपत्ती सुद्धा दिले नाही. पर्याय क्रमांक 2 की भारतीय ज्ञान परंपरेने आपल्याला प्रामुख्याने महत्वाचे शोध दिले आहेत. आता इथं आपण कुठं गुंतणार? तर 0 आणि 1 यातील अद्वैत. पण इथं आपल्याला फक्त 0 बद्दल सांगितलंय. फक्त 0 आणि 1च्या मध्ये असलेली केवळ रिकामी जागा नसून अद्वैतचा इथं शब्द नाही, त्याच्यामुळे हा पर्याय चुकतो आणि आपण कन्फ्युज कुठे होतो की 0 आणि 1 दिले त्याच्यामुळे हा पर्याय आपला बरोबर होऊ शकतो. त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होईल. तर आपल्याला भारतीय संस्कृतीने महत्वाचे शोध दिले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 130. भारतातील प्रमुख भाषांचे उगम शोधल्यास आपल्याला काय दिसून येईल? विविध समुदायातील भाषांच्या छटा, नैसर्गिक आपत्ती, संगणकीय ज्ञान की लाटांविषयीचे संकेत. काय असेल बघा याचं उत्तर? प्रश्न क्रमांक 130. तर लाटांविषयीचे संकेत नाही, संगणकीय नाही पण नाही, नैसर्गिक आपत्ती तर अजिबात नाही. तर पर्याय क्रमांक 1 विविध समुदायातील भाषांच्या छटा. पुढचा प्रश्न 131. भारताची सांस्कृतिक विविधता कोणत्या उपक्रमातून जोपासली जाऊ शकते? महाभारतासारखी कृती निर्माण करणे, परकीय तंत्रज्ञानांना आमंत्रित करणे, नवसंशोधनाची दिशा आकुंचित करणे, शेकडो भाषांकडे लक्ष देणे. प्रश्न क्रमांक 131 उत्तर आहे आपलं शेकडो भाषांकडे लक्ष करणे. पुढचा प्रश्न 132. ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. म्हणजे संगणकावर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. प्रश्न क्रमांक 132. विशेषण आहे, नाम आहे, क्रियापद आहे की अव्यय आहे? उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे आपण. प्रश्न क्रमांक 132. तर संगणक काय? एक नाम आहे. विशेषण नाही, क्रियापदही नाही आणि अव्यय नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 132. पुढचा प्रश्न. छटा या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला झाक, ढब, चौकशी, छाया. काय असेल? छटा झाक आहे समानार्थी, ढब पण आहे आणि छाया पण आहे. पर्याय क्रमांक 3 चौकशी हा आशय नसलेला शब्द आहे, म्हणजे समानार्थी नसलेला शब्द आहे. कोणत्या शब्दाचा? छटा या शब्दाचा. पुढचा प्रश्न. पुढील शब्दांचा उतार्यात आलेल्या प्रमाणेच योग्य क्रम शोधा. महाभारत, वनस्पती, तारे, वाळवंट. वनस्पती, महाभारत, वाळवंट, तारे. महाभारत, तारे, वनस्पती, वाळवंट. वनस्पती, तारे, वाळवंट, महाभारत. प्रश्न क्रमांक 134. आपलं उत्तर बघा, पहिले वनस्पती, तारे, वाळवंट आणि नंतर महाभारत. प्रश्न क्रमांक 134. पर्याय क्रमांक 4. उतार्यावरचा शेवटचा प्रश्न. आपल्या आदिम भाषांमधून कोणती बाब संग्रहित करण्यात आलेली आहे? संगणकीय ज्ञान, सुरावली, भाषांची पाळंमुळं, वनस्पतीशास्त्र. प्रश्न क्रमांक 135. तर आपलं उत्तर आहे सुरावली. आपल्या आदिम भाषांमधून सुरावली ही बाब संग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे आपले 15 प्रश्न झालेले आहेत.
15 पैकी आपले किती बरोबर आले हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. किमान तुमचे 14 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे आणि ज्याचे 15 पूर्ण बरोबर आले त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं येस सर 15 प्रश्न माझे बरोबर होते. ठीक आहे. चल आता पॅडागॉजीचे प्रश्न इथून सुरू झालेले आहेत. महत्वाचे प्रश्न आहेत, खूप महत्वाचे प्रश्न आहे आणि हेच प्रश्न रिपीट होतात. रिपीट शब्दशः नाही होत पण याच अर्थाचे प्रश्न रिपीट होतात. त्याच्यामुळे PYQ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि म्हणूनच मी ते घेऊन येत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 136 भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार टिंबटिंब हिंदी ही शासकीय भाषा आहे, हिंदी ही सहयोगी शासकीय भाषा आहे, इंग्रजी ही शासकीय भाषा आहे की इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. स्क्रीन पॉज करायचं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 136 तर आपलं उत्तर आहे बघा की भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आपली आहे. पुढचा प्रश्न 137 खालीलपैकी कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही? भाषेला 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आणि त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असावे, त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य किंवा महाकाव्य लिहिलेले असावे, भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी, भाषेला स्वयंभू लेखन परंपरा असावी आणि त्या भाषेत इतर समुदायाच्या भाषेतून भाषांतर केलेले लिखाण नसावे. प्रश्न क्रमांक 137 तर आपलं बरोबर उत्तर आहे की भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. म्हणजे हे काय मानक नाहीये, म्हणजे हा निगेटिव्ह शोधायचा आपल्याला, बाकी काय पॉझिटिव्ह आहे. पण हा केलेली नसावी आपल्याला काय शोधायचं मानक नाही शोधायचे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न 138 विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. विद्यार्थ्यांबरोबर संभाषण सराव करणे, विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी देणे की विद्यार्थ्यांना सहलीला नेणे. प्रश्न क्रमांक 138 उत्तर काय तर बघा विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न जर विचारले आपण तर विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे आपले मूल्यमापन होते. त्याचं कारण असं की आपण जेव्हा ती गोष्ट वाचतो तेव्हा ते बरोबर लक्षपूर्वक ऐकत आहेत का आणि ते ऐकतील, म्हणजे ती श्रवण क्षमता बरोबर असेल परफेक्ट असेल तेव्हाच ते आपल्याला नंतर उत्तर देऊ शकतील जेव्हा आपण त्यांना आकलनात्मक प्रश्न विचारू. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बेस्ट आहे आणि हाच बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 139 वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर भर द्यावा. आता हा प्रश्न आपण मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नांमध्ये सुद्धा घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊ शकता, तिथं पण खूप सारे व्ह्यूज आहेत, 10 ते 11,000 व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला येतात, म्हणजे अति महत्वाचे ते प्रश्न आहेत. तर पहिला पर्याय बाराखडी पाठ करणे, अस्खलितपणे वाचन करणे, अक्षर उच्चार यांमधील संबंध विकसित करणे की अचूक वाचन करणे. एकच गोष्टीवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे आणि ती गोष्ट कोणती आहे आता इथं आपल्याला विचार करायचा आहे. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 अक्षरांचा उच्चार यांच्यामधील, म्हणजे अक्षर आणि उच्चार यांच्यामधील संबंध हा विकसित करायचा आहे. पुढचा प्रश्न 140 श्रवण आणि वाचन ही टिंबटिंब कौशल्ये आहेत. ग्रहणक्षम, उत्पादक, रंजक, वैचारिक. प्रश्न क्रमांक 140 तर आपलं उत्तर आहे श्रवण आणि वाचन ही ग्रहणक्षम कौशल्ये आहेत. खूप महत्वाचा प्रश्न हा आहे. नेक्स्ट बाल लेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे. एखादा बालक आहे तो लेखक, म्हणजे बाल लेखक जे असतात तर बाल लेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे. तर विद्यार्थ्यांनी केलेल्या व्याकरणाच्या चुकांबद्दल विस्तृत माहिती द्यावी, त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, त्यानेच लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा, विद्यार्थ्याला चुकाकडे लक्ष देण्यास सांगावे की त्याने काम चांगले न केल्यामुळे त्याची वर्गात वर्गवादी करणे. पर्याय क्रमांक 4 बिलकुल चुकीचा आहे, निगेटिव्ह आहे, असं बिलकुल करायचं नाही. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करावे, त्यानेच लिहिलेल्या वाक्यांचा संदर्भ द्यावा. नेक्स्ट 142 भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे. ओघ आणि अचूकता, भाषेला वाव देण्याचा स्तर म्हणजेच लेवल ऑफ एक्सपोजर टू लँग्वेज, अचूकता आणि बोलण्याची गती ही बोलण्याची गती आणि उच्चार. प्रश्न क्रमांक 142 तर आपलं बरोबर उत्तर आहे भाषेला वाव देण्याचा स्तर म्हणजेच लेवल ऑफ एक्सपोजर टू लँग्वेज हे भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामधला मूलभूत फरक आहे. 143 स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधीचे कोणते विधान अचूक नाही. अचूक नाही म्हणजे आपल्याला चुकीचं शोधायचंय.
ती विद्यार्थ्यांना शिकण्यास, विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. ती विद्यार्थ्यांच्या भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. ती मोठ्या प्रमाणावर अध्यापन शास्त्रीय अवकाश खुले करते. ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. मातृभाषेसंदर्भात विचारले प्रश्न क्रमांक 143. तर आपलं उत्तर आहे ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. हे विधान चुकीचं आहे. बाकीचे 3 बरोबर आहे. मातृभाषा ही कधीही पण दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करत नाही. ती मातृभाषा कधीही तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. उलट ती आपल्याला सहयोगी असते. पुढचा प्रश्न 144. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? व्याकरणाचे ज्ञान, भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण, भाषा पाठ्यपुस्तक की विद्यार्थी मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 144. उत्तर आहे भाषा समृद्ध सभोवतालचे वातावरण. 145. संचयिका म्हणजेच पोर्टफोलिओ हे टिंबटिंबाचे उदाहरण आहे. स्वयंमूल्यमापन, शिक्षकाकडून मूल्यमापन, स्वयं तसेच शिक्षकांकडून मूल्यमापन की माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन. हा पर्याय चुकतो. स्वयंमूल्यमापन चुकतो, बिलकुल नाही. तर आपलं उत्तर असेल की शिक्षकाकडून मूल्यमापन. कारण संचयिका फक्त हे शिक्षक लिहितात, त्याच्यात विद्यार्थ्याकडून म्हणजे विद्यार्थ्याचे स्वयंमूल्यमापन त्याच्यात होत नसते. प्रत्येक वर्षाच्या शेवटी आपल्याला संचयिकेमध्ये त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या ज्या पण त्याने वर्षभरामध्ये ज्या पण विशेष प्रावीण्य प्राप्त केले, ज्या पण त्याच्या गरजा आहेत त्या संबंधी आपल्याला माहिती द्यावी लागते. पुढचा प्रश्न 146. शब्दकोळे टिंबटिंब वाढवण्यास मदत करते. श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, ज्ञान संग्रह की शब्दांचा अर्थ म्हणजेच लिटरेसी मिनिंग. प्रश्न क्रमांक 146. तर आपलं उत्तर आहे शब्दसंग्रह. शब्दकोळे सोडवल्यावर आपला शब्दसंग्रह हा वाढत असतो. 147. संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते? शब्दोच्चार किंवा आवाज, अचूक शब्द संदर्भासहित योग्य जागी वापरणे, शब्दकोश व अर्थरूपकोश म्हणजेच थिसॉरस यांचा वापर करणे आणि बोलण्याची स्पष्टता. प्रश्न क्रमांक 147 उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3 शब्दकोश व अर्थरूपकोश म्हणजेच थिसॉरस याचा वापर करणे. 148. शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे याला टिंबटिंब पद्धती असे म्हणतात. प्रत्यक्ष पद्धती, उच्चार पद्धती, संपूर्ण भाषा पद्धती की खंडित भाषा पद्धती. प्रश्न क्रमांक 148. आपलं उत्तर आहे उच्चार पद्धती की शब्द व उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे याला उच्चार पद्धती असे म्हणतात. पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरवणे, पाठ्यपुस्तकाकडे दुर्लक्ष आणि इतर मजकुराकडे लक्ष देणे, पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणे, पाठ्यपुस्तकाखेरीज इतर गोष्टींकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांवर जास्त भार न टाकणे. 149 आपलं उत्तर आहे बघा की पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरवणे. हा पर्याय चूक, हा पण चूक, हा पण चूक. आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न क्रमांक 150. इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनवण्यास सांगतात. यामध्ये विद्यार्थी सूचनांचे पालन करतात. मग भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना टिंबटिंब यासाठी मदत होईल. लेखन कौशल्य वाढविणे, संभाषण कौशल्य वाढविणे, श्रवण कौशल्य वाढविणे की सर्जनशीलता वाढविणे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचंय. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रवण कौशल्य वाढवणे. म्हणजे शिक्षक त्यांना ओरली सांगताय की तुम्ही पाकिटे बनवा आणि विद्यार्थी त्या सूचनांचे पालन करताय, म्हणजे ऐकलेल्या सूचनेचे ते पालन करताय, म्हणून कोणतं त्यांचं कौशल्य वाढतंय तर श्रवण कौशल्य वाढत आहे. ठीक आहे. महत्वाची सूचना, स्क्रीनवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ दिसत असतील, म्हणजे मागच्या 2018च्या प्रश्नपत्रिका आणि 2021च्या सुद्धा प्रश्नपत्रिका. ते व्हिडिओ आपण आतापर्यंत बघितले नसेल तर व्हिडिओ बघा. ते व्हिडिओ बघितल्यावर आपल्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. मराठीमध्ये 30 पैकी 27-28 मार्क आपण निश्चित घेणार आहात. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.